एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर घसरल्याचं समजतंय। तुफान पावसामुळे विमान घसरल्याची माहिती मिळते। सुदैवानं यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतो। तुफान पावसामुळे हे विमान घसरलंय अशी माहिती समोर येते आहे। एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर घसरलेलं आहे आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडलेली नाही अशी माहिती समोर येते आहे। तुफान पाऊस सुरू होता आणि त्यामुळे हे विमान घसरल्याचं समजतंय आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये पाऊस सुरू आहे। मुंबई शहरातल्या दादर असेल, सीएसटी परिसर असेल किंवा उपनगरांमध्ये हा पाऊस सकाळपासून सुरू आहे आणि आज दिवसभरामध्ये हा पाऊस असाच सुरू राहणार आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील अंधेरीचा जो सबवे आहे त्यामध्ये देखील पाणी साचलं होतं। सखल भागांमध्ये सकाळी 11 ते 12च्या सुमारास पाणी साचलेलं पाहायला मिळालं आणि मुंबई शहरातील जे विमानतळ आहे त्यावर देखील विमान घसरल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही। आता देखील मुंबई शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने देखील अजून 3 ते 4 तास मुंबई शहरासह उपनगरांमध्ये असाच रिमझिम पावसासह विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जी उघडकीस घेतली होती त्यानंतर आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभरामध्ये असाच पाऊस सुरू राहणार असल्याची हवामान खात्याने अंदाज देखील वर्तवलेला आहे। त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आता देखील पाऊस सुरू आहे आणि अजून 3 ते 4 पाऊस असा सुरू राहणार असल्यामुळे अजून काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल किंवा संबंधित जो विभाग आहे त्यांनी देखील खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। मुंबई शहरातील जे सखल भाग आहेत त्या सखल भागांमध्ये पंप देखील लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।